नमस्कार मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आपण आज भारतीय मान्सून कुठपर्यंत आला त्याची माहिती पाहणार आहोत. आज 29 तारीख. मित्रांनो, जैसे स्थिती आहे. कुठेही आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनने प्रगती केलेली दिसत नाही. 29 तारखेला तो ईशान्य बंगालच्या उपसागरात म्यानमार जवळ आहे, त्या ठिकाणी तो स्थिर आहे. श्रीलंकेच्या उत्तर भागात स्थिर आहे. तिथूनही तो फार काही पुढे गेलेला दिसत नाही. आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्र जर आपण पाहिला तर अरबी समुद्रात सुद्धा नाही. लक्षद्वीप बेट समूहाच्या दक्षिणेकडेच आपला मोसमी पाऊस रखडलेला आहे. तो काय तिथून काढता पाय घेत नाही. तर मित्रांनो, आज भारतीय हवामान विभागाने दीर्घकालीन जून ते सप्टेंबरचा दीर्घ पल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवला. यामध्ये त्यांनी 90% सरासरी एवढा पाऊस होईल संपूर्ण देशभरात सांगितला. महाराष्ट्रात ही टक्केवारी आणखी त्यांनी कमी दाखवली आहे. मध्य महाराष्ट्रात, विशेषतः मध्य भारतात हा येलो कलर आपल्याला कमी पर्जन्यमानाचे संकेत देतो. तरी सुद्धा मराठवाड्यासाठी मित्रांनो, थोडीशी एक जमेची बाजू आपल्याला या ठिकाणी दिसते. हिरवा कलर या ठिकाणी दाखवलेला आहे. हा सरासरी पावसाचा किंवा सामान्य पावसाची स्थिती दर्शवतो. मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विशेषतः दक्षिणेकडे चांगला पाऊस राहील असं या मॉडेलकडून आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांचा गोंधळ होतो. मध्य भारतात सर्वात कमी पावसाची शक्यता 2026 मध्ये IMD कडनं व्यक्त करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण इथं फक्त मध्य भारत समजून घेऊ, बाकीचा भारताचे आपल्याला घेणे देणं नाही, कारण आपल्या महाराष्ट्र त्यामध्ये आहे. हा जो निळा कलर जो आहे हा मध्य भारत दर्शवतो. यामध्ये मित्रांनो ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांचा समावेश होतो. आणि ही सर्व जे राज्य आहेत मित्रांनो, हे राज्य यावर्षी 2026च्या पावसासाठी रडारवर आहेत. कमी पाऊस सरासरीपेक्षा या ठिकाणी दाखवलेला आहे भारतीय हवामान विभागाकडनं. पुढील 5 दिवस राज्यात कसा असेल पाऊस ते या मॉडेलनुसार आपण समजून घेऊ. मित्रांनो, हे ECMWF चं मॉडेल आहे. जगातलं टॉपचे मॉडेल यामध्ये गणना आहे. आणि आपण जर पाहिलं तर 1 तारखेला घाटावर पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू होत आहेत. दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाची ऍक्टिव्हिटी चालू होत आहेत. उत्तरेकडून सुद्धा जळगाव, धुळे, नंदुरबार WD चा असर या वेळेस राहणार आहे. आणि गारपीट सुद्धा मित्रांनो उत्तर भारतात होण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. यामध्ये मित्रांनो नंदुरबार, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतो. 1 तारखेला मित्रांनो या मॉडेलने आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या नाहीत, परंतु दुसऱ्या मॉडेलने दाखवलेल्या ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 2 तारखेची इमेज पहा. ही 2 तारखेची आहे. 2 तारखेला सुद्धा मित्रांनो घाटावरच पाऊस दाखवलेला आहे. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटी या मॉडेलने आपल्याला दाखवलेल्या आहेत, दिसत आहेत. विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस पूर्व मोसमी आहे, त्यामुळे सर्वत्र आणि सर्वदूर नसेल, हे लक्षात घ्या. मित्रांनो, ही 3 तारीख आपल्याला चांगला पाऊस घेऊन येत आहे. आणि जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी पावसाची ऍक्टिव्हिटी चालू झालेल्या असतील. आणि आपल्याला शेतीच्या मशागतीच्या कामांना निश्चित वेग येईल. जी काही उन्हाळी हंगामाची पिकं आहेत त्या पिकांना जीवदान मिळेल, अशा स्वरूपाचा पाऊस 3 तारखेला आपल्याला या मॉडेलकडून दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो 4 तारीख पहा. 4 तारीख सुद्धा चांगला पाऊस घेऊन येत आहे दक्षिणेकडे, परंतु मराठवाड्याच्या भागात थोडासा कमी पावसाचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. 5 तारीख पाहू. ही 5 तारीख मित्रांनो पहा. 5 तारखेला मित्रांनो ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात तयार होतील. हे सर्व पाहता मित्रांनो जूनची सुरुवात ही आपली निश्चित चांगली होणार आहे, याच्यात कुठेही दुमत नाही. मित्रांनो, हे पहा 1 तारखेचा नकाशा आहे हा. जळगाव, नंदुरबार, धुळे, अमरावती, अकोला, जालना, बीड, जालना जिल्ह्यात विशेषतः मित्रांनो दक्षिण भागात या मॉडेलने चांगला पाऊस दाखवलेला आहे. हा परिसर निश्चित माझ्या गावाचा भाग आहे, त्यामुळे पाहू 1 तारखेला काय होते याच्यावर आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत. संपूर्ण मराठवाड्यातला जो भाग आहे, मध्य मराठवाडा, या भागात चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज 1 तारखेला दाखवलेल्या आहेत या मॉडेलकडून. मित्रांनो, 2026च्या खरीप हंगामाची सुरुवात 1 तारखेपासून होत आहे, 1 जून पासून होत आहे. त्या निमित्तानं
माझ्या तमाम शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या लाख लाख शुभेच्छा. निश्चित 2026 वर्ष जरी अल्निनोचं जरी असेल तरी सुद्धा चांगला पाऊस पडावा. आपल्या इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागर जो जगातला तिसरा मोठा समुद्र आहे, या समुद्राच्या तापमान सरफेस टेम्परेचर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उबदार पाणी होतं, तिथून सुद्धा मोठी बाष्प भारतीय भूमीकडे विशेषतः महाराष्ट्राकडे खेचलं जातं आणि निश्चित आयोडीन पॉझिटिव्ह होऊन राज्यामध्ये चांगला पाऊस पडावा एवढी अपेक्षा आपण निसर्गाकडून करू. आणि काही प्रमाणात का होईना अल निनोचा प्रभाव कमी करण्यामध्ये आयोडीची भूमिका यावर्षी राहील. हे वर्ष निश्चित संकटाचं आहे. ही सर्व गोष्टी पाहता आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत, पाहाव्या लागतील, सातत्याने अंदाज पाहावे लागतील. त्यामुळे वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.